मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील वाघलगाव येथे शासनाला चुना लावून शासन निर्णयाला हरताळ फासलं जात आहे। त्यामुळे विद्यार्थी संख्येपेक्षा कर्मचारी संख्या जास्त झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। वाघलगाव येथे विद्यार्थी 1-2, शिक्षक 2 तर मदतनीसांची भरती प्रक्रिया सुरू असल्यानं प्रकल्प अधिकारी आणि ग्रामपंचायत यांचा अन्नागोंदी कारभार समोर येत आहे। फुलंब्री तालुक्यातील वाघलगाव येथे 3 अंगणवाड्या आहेत। एक गावात अंगणवाडी क्रमांक 1 येथे एकूण 19 विद्यार्थी पट असून 10 ते 12 लाभार्थी बालकं दिसून आले, तर माणकर वस्ती येथील मिनी अंगणवाडीत 9 विद्यार्थी पटसंख्या असून 2 लाभार्थी दिसून आले, तर गाडेकर वस्ती वाघलगाव येथे एकूण 5 विद्यार्थी असताना एकच लाभार्थी दिसून आला। या तिन्ही अंगणवाडीवर 3 सेविका असून मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। या मदतनीस पदासाठी एकूण एका ठिकाणी 6 तर दुसरीकडे 7 महिला उमेदवार निवड प्रक्रियेत आहेत। यात लाखो रुपयांचा अर्थ पूर्ण होत असल्याची शंका असून नाकापेक्षा मोती जड आहे। या भागातील अनेक विद्यार्थी फुलंब्री इंग्लिश शाळेत तर काही संभाजीनगर येथे राहत आहेत। शासनाचे लाखो रुपये खर्चून फायदा मात्र शून्य असून याबाबत ग्रामपंचायतीनं मौन बाळगल्यानं भर अब्दुल्ला गुड थैली में असे प्रकार सुरू आहे। याबाबत चौकशीसाठी अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये गेल्यानंतर माहिती देण्यास टाळाटाळ करत फुलंब्री ऑफिसला चौकशी करा असं उत्तर देण्यात आलं। 2 मिनी अंगणवाडीसाठी इमारत नसून मिळेल तिथे सेविका विद्यार्थ्यांना ज्ञानदान दिलं जातं। साधा अंगणवाडी फलक सुद्धा उपलब्ध नाही। या संदर्भात गणेश गाडेकर यांनी कारवाईची मागणी केली आहे। मग तुम्ही ही काय मिळेल त्या जागेवर तुम्ही बसता? हो मिळेल तिथं बसत होते, पण यावर्षी केली यांनी रूम, पण मग ते आता त्यांचे काम उन्हाळ्याच्या अडचणी म्हणून। हां, तर आता विद्यार्थी सध्या तुमच्याकडे एकच आहे? हो आज एकच आहे। दररोज किती असतात? दररोज 2-3 2-3 असतात। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।